श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. संकटांना सामोरे जा. देव पण अशाच माणसांना निवडतो की ज्याच्यात नशीब घडवण्याची ताकद असते. देवा, माझ्याच नशिबात एवढे दुःख का? मीच का एवढे पाप केलेले आहेत? असं आपण नेहमी म्हणतो. नशीबवान समजा स्वतःला की तुम्हाला देवाने लढण्याच्या काबिल समजला आहे. नाहीतर एखादा माणूस त्याचं जीवन हे नॉर्मल असतं, पैसे कमवतो, सगळं सुख असतं, पण संकटच नसतात आणि मग तसंच त्याचं आयुष्य संपून जातं. म्हणून स्वतःला नशीबवान समजा. देव सुद्धा त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यात लढण्याची ताकद असते. जो निडर असतो, हिम्मतवान असतो, कठोर असतो, जी गोष्ट येत नाही नेमकी तीच करायची. स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवायचा. मी करून दाखवेलच असं ठाम मत राहू द्या. यश तुमचंच असेल. देव सुद्धा त्याचीच मदत करतो जो परिस्थितीशी लढत राहतो, संकटाशी लढत राहतो. आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागतो हे फक्त असं म्हणण्यापेक्षा देवाचे आभार मानायला शिका. कारण देव एखादं संकट उभं करतो तसा देव त्यातून निघण्याचा मार्ग देखील दाखवतो. म्हणूनच रावण जेव्हा सीतेला घेऊन गेला तेव्हा रामासमोर खूप मोठं संकट होतं आणि त्याच्या मदतीला कोणीही नव्हते. शेवटी रामाने त्यातून मार्ग काढला व रावणाशी युद्ध करून सीतेला परत आणले. देवावर सुद्धा संकट आले आहेत. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? परिस्थितीशी 2 हात करायला शिका. आणि मुख्य म्हणजे मी याच्याकडून मदत घेऊ का, किंवा मला तो नक्कीच मदत करेल असं समजू नका. एखाद्या माणसावर जेव्हा संकट येते तेव्हा तो एकटाच असतो. त्याच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. संकटाचा सामना तुम्हाला एकट्यालाच करावा लागतो. जसा परीक्षेचा पेपर आपण स्वतः सोडवतो, तसाच जीवनाचा आपल्याला आलेला पेपर हा आपल्याला स्वतःलाच सोडवावा लागतो. म्हणून हे सत्य पचवायला शिका की आपण एकटेच आहोत. हे जग, नातेवाईक, फॅमिली तुमच्या बरोबर तेव्हाच असेल जोपर्यंत तुम्ही आनंदात आहेत. ज्या वेळेस तुमच्यावर दुःख येणार त्यावेळेस कोणीच कामाला येणार नाही. एखादे संकट आले तर देवाचा दावा करा. देवासमोर बसून देवाला आपले संकट सांगा. देव त्यातून नक्की मार्ग काढेल. पण लढण्याची जिद्द कायम ठेवा. कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका, जिद्दीने उभे राहा. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.